येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी कधीही वळवलेला नाही। पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे। अनेक वेळा आम्ही सांगितलं तरी कोणीतरी प्रत्येक वेळी तीच बातमी लावतो। त्यामुळे पुन्हा स्पष्टपणे सांगतो, नियम असा आहे, वैयक्तिक लाभाच्या योजना त्या विभागाच्या अंतर्गतच दाखवाव्या लागतात। आदिवासी शेतकरी, आदिवासी महिला, शेड्यूल कास्ट शेतकरी, शेड्यूल कास्ट महिला यांच्या जितक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या हेडखाली दाखवाव्या लागतात। म्हणून मागच्या वर्षी माननीय अजितदादांनी बजेट मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे। त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची तरतूद आम्ही त्या विभागातच दाखवतो आणि त्याकरता त्या विभागाची तरतूद किती वाढवली आहे हे देखील दादांनी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं। तरी दर 2 महिन्यांनी मला न्यूज पाहायला मिळते की समाज कल्याण मधले पैसे वळवले, आदिवासी कल्याण मधले कुठलेही पैसे वळवलेले नाही। महाराष्ट्रामध्ये निकषापेक्षा 1 पैसाही आम्ही कमी खर्च करत नाही। कधी जर अशी पद्धत आली तर शेवटी ते पैसे रिकूप करू।